आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूँ सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। नमस्कार, मी अक्षय। एडियन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। वजीर दाखिला इनके है। यहाँ क्या भारतीय जनता पार्टी का राज चल रहा है क्या? कुछ भी कर सकते हैं? साबिक रुकन पार्लियामेंट चंद्रकांत खैरे का सवाल। मार्केटिंग और अक़लियती तरक्याती वजीर अब्दुल सत्तार को आनंद अखाड़ा, त्रिम्बकेश्वर, नासिक और मुख्तलिफ मंदिरों के संत महंत की जानिब से लोकनायक अवार्ड दिया गया। अब खबरें तफसील से। आइंदा लोकसभा के लिए डॉक्टर कराड़ को टिकट मिलने वाला ही नहीं है, ऐसा दावा करते हुए मरकजी हुकूमत की स्कीमों का फायदा शहरियों को देते हुए भारतीय जनता पार्टी की तशहीर किस लिए, ऐसा सवाल साबिक रुकन पार्लियामेंट चंद्रकांत खैरे ने एडियन से बातचीत करते हुए किया। मी त्यांच्यावर काही जास्त डॉक्टर कराड याच्यावर तोंडसूट करणार नाही। त्यांच्याचं तिकीटच त्यांना मिळत नाही तर ते तोंडसूट करून काय फायदा? तिकीट शिंदे गटाला जाणार आहे। शिंदे गटाचा त्या ठिकाणी उमेदवार सुद्धा फायनल केला त्यांनी, आता दिल्लीवर बातमी आली। म्हणून आता ह्या व्यक्तीला काय बोलायचा अर्थच नाही, कारण याला तिकीटच मिळालं नाही तर कशाला याच्याशी काही बरोबर केली ते लोकांना माहिती नाही कसं आहे। ज्यावेळेस केंद्र सरकारची योजना ही आहे गरिबांना मदत करायची, भाडेखोंडे वाटप, तर ती केंद्र सरकारची किंवा भारत सरकारच्या वतीने हे मिळतं असं सांगा ना। भारतीय जनता पार्टीतर्फे देता म्हणजे हे कुठून आणले तुम्ही? हे खूप मोठं ऑब्जेक्शन दाखल झालं आहे खूप ठिकाणी की भाजपचं नाव कशाला याच्यात दिलं नाही। हे जे हे भाडेखोंडे देत आहे ते केंद्र सरकारची योजना आहे आणि केंद्र सरकारच्या योजनेच्या अनुषंगाने लोकांनी घेऊन जायचं हे आपल्या भाजपतर्फे त्या ठिकाणी प्रचार करतात। पण लोक त्या ठिकाणी त्यांना माहीत नाही 100 लोकांना मिळालं आणि 100 लोकांना मिळालं नाही, ते 100 लोक त्या ठिकाणी इतका आरडाओरड करतात आणि ज्या 100 लोक सकाळपासून संध्याकाळून बसले तर ते मिळेपर्यंत त्या ठिकाणी नंतर मग ते आरडाओरड करतात। म्हणजे त्या ठिकाणी याचा काही फायदा नाही आहे, यांचं नुकसानच आहे। केंद्र सरकारच्या वतीने जर हे दिलं असतं, सरकारी अधिकाऱ्याच्या वतीने दिलं असतं म्हणजे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी लाईन लावून सगळ्या व्यवस्थित दिलं असतं तर ते चांगलं झालं। इलेक्शन कमिशनना एक पत्र पाठवून देणार नाही किंवा आपल्या इथले इलेक्शनना ज्या आता आचारसंहिता 1-2 दिवसात लागणार आहे, मग त्याच्यात हे सगळं मतदारांना खुश करण्यासाठी हे का करतात? हे करू नये। जवळपास म्हणजे नियम असा आहे की जर आचारसंहिता 15 दिवसात लागत असेल किंवा 8 दिवस लागेल तर त्या पिरियडमध्ये कोणताही त्या ठिकाणी लाभार्थींना किंवा लालूच दाखवू नये मतदारांना, ही नियमावली आहे आणि हे मोडता येतं त्या ठिकाणी मग त्यांच्यावर केस होईल। मार्केटिंग व अक़लियती तरक्याती वजीर अब्दुल सत्तार का आनंद अखाड़ा, त्रिम्बकेश्वर, नासिक, इसी तरह हल्का इंतखाब के मंदिरों के संत महंत की जानिब से लोकनायक अवार्ड देकर इस्तकबाल किया गया। अक़लियती समाज से आए हुए वजीर अब्दुल सत्तार तमाम ज़ातों और मज़ाहिब के अफराद को साथ लेकर सियासी हलचल करते हैं। इनके इस काम को देखते हुए सिल्लोड में सुबुकदोश प्रिंसिपल नामदेव राव चापे के अमृत महोत्सव साल के ज़िम्न में मुनक़िद श्री राम कथा तक़रीब के मौके पर वज़ीर अब्दुल सत्तार को आनंद अखाड़ा, त्रिम्बकेश्वर, नासिक, इसी तरह हल्का इंतखाब के मंदिरों के संत महंत की जानिब से लोकनायक अवार्ड दिया गया। सत्तार ने अपने सिल्लोड सोएगांव हल्का इंतखाब में श्री क्षेत्र की तरक्की के लिए 45 करोड़ रुपयों की तजवीज़ को मंजूरी दिलाई। इसी तरह आनंद अखाड़ा और ज़िला समेत हल्का इंतखाब में अहम मंदिरों और शिव शारदा शिक्षण प्रसारक की जानिब से उन्हें साधु संत महंत के हाथों लोकनायक अवार्ड दिया गया। आम आदमी पार्टी की जानिब से सरफीसी कानून के तहत
कर्जदारों के बुनियादी हुकूक की पामाली हो रही है। ऐसा इल्ज़ाम आयद करते हुए जिला कलेक्टर ऑफिस पर एहतजाज किया गया। संजय बापू राव चौहान ने इनके मुतालबात के ज़िम्न में मजीद मालूमात दी। आम आदमी पार्टी का आम आदमी पार्टी का भारत की हुंकार है, जनता ही सरकार है, भारत की हुंकार है, जनता ही सरकार है। मुळामध्ये सर्व्हिसिंग कायदा आणि DRD हे बँकांनी पाळलेले पांढरे हत्ती आहे। यामध्ये बँका ज्यावेळेस होम लोन देतात आणि कर्जदार कमीत कमी 50% 60% रक्कम नियमित हप्त्याने भरतो, परंतु काही अडचणी असतात, काही बिमारी, दुखणे सुखणे, काही मरतं, कुणाचा अपघात होतो, त्या दरम्यान काही हप्ते ते भरू शकत नाही। त्याचा गैरफायदा घेऊन 4 हप्ते त्याचे थांबले की लगेच ते त्यांच्या घरावर जप्ती आणतात। त्या दरम्यान 4 हप्ते थांबल्यानंतर जर कर्जदार त्यांना काही 10,000 20,000 भरायचा प्रयत्न करतो, पण ते घेत नाही, कारण त्यांची नियत त्यांचं घर जप्त करण्याची असते। आणि जिल्हा DM साहेब त्यांच्या जप्तीचा आलेला प्रस्तावाला एकतर्फी निर्णय घेऊन कर्जदाराची कोणती बाजू न ऐकता घर जप्त करण्याचे सरळ आदेश देऊन टाकतात। आज असे जवळपास महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्र त्यात भरभटलेला आहे। त्याचा आवाज उठवायचा आहे। त्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे की माननीय कलेक्टरने सर्व्हिसिंग कायद्याअंतर्गत ज्यावेळेस घर जप्त करायचे आदेश द्यायचे असते त्यावेळेस त्यांना त्यांचं एक बाजू ऐकली, दुसरी बाजू ऐकणं त्यांचं काम आहे, परंतु ते ऐकत नाही, म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय। सर्व्हिसिंग कायद्याच्या नियमाप्रमाणे किंवा मनमानीपणाने कोर्टाच्या वकिलाची नोटीसवरचे 5-5 हजार रुपये लावता। कोणता वकील असा 5,000 रुपये नोटीसचे घेतो? एक फोन केला, साधा एक पत्र पाठवता 1,500 रुपये लावता, चेक बाउन्सिंगचे 2,000 रुपये लावता, हप्ता बाउन्स झाला 5,000 रुपये लावता। म्हणजे यांची जुलमीशाही चालू आहे ना। तो थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं मनमानी बँका मनमानी करतायत। त्या मनमानी थांबवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निदर्शने करतो। पीने के काबिल और मुस्तकिल बर वक्त पानी छोड़ा जाए, इस मुतालबे के लिए आई हुई MIM की खवातीन वर्कर्स ने म्यूनसिपल कॉरपोरेशन में जारी यौम खवातीन के प्रोग्राम में मंडप में ताबे हासिल कर लिया। कुछ देर के बाद मेमोरेंडम देने के बाद दोबारा यौम खवातीन का प्रोग्राम का आगाज हुआ। म्यूनसिपल कॉरपोरेशन ऑफिस में यौम ख़वातीन के ज़िम्न ख़वातीन एजाज़ प्रोग्राम का अहतमाम किया गया था। इसी वक्त MIM की जानिब से पानी का मसला लेकर एहतजाज किया गया। इसी बीच म्यूनसिपल कॉरपोरेशन ऑफिस में जारी यौम ख़वातीन के प्रोग्राम के मंडप में MIM की ख़वातीन वर्कर्स दाखिल हुई और ज़ोरदार नारेबाजी की। इस मौके पर ख़वातीन पुरतशद्दुद हो गई। इसकी वजह से तजवीज़ शुदा यौम ख़वातीन का प्रोग्राम कुछ देर के लिए रोक दिया गया। पीने के काबिल पानी मुनासिब वक्त पर दिया जाए, ऐसा मुतालबा करते हुए ये एहतजाज किया गया। कुछ देर तक एहतजाज करते हुए इंतज़ामिया को मेमोरेंडम दिया गया। बाद अज़ां एहतजाजी ख़वातीन जाने के बाद प्रोग्राम दोबारा शुरू हुआ। इसी बीच इनके मुतालबात के ज़िम्न ख़वातीन ने ADN से बातचीत करते हुए मज़ीद मालूमात दी। औरंगाबादच्या प्रत्येक गल्ली गोळ्या महिलांमध्ये पाण्यासाठी परेशान आहे। त्याच्यासाठी आज आम्ही कॉर्पोरेशनमध्ये येऊन बसलेलो आहे की महानगरपालिकाने आज महानगरपालिकाच्या लोकांसाठी महिला दिवस हा साजरा करण्यासाठी ठेवलेला आहे। तर ह्या गोरगरीब महिला नाही आहेत का? महानगरपालिकाने या गोरगरीब महिलांना फक्त पाणी देऊन सन्मान करावा। त्यांना एवढा मोठा मांडव किंवा सत्कार पुरस्कार काहीच नाही पाहिजे। बिचाऱ्या पाणी सकाळी कमवून संध्याकाळी खाण्यासाठी मेहनत करतात आणि ते पाणी तर मेहनतीचे पैसे पाणी खरेदी करून पाणी पितात आणि पाणी वापरतात, कारण पाण्याशिवाय जगणंच नाही माणसाचं। तर त्याच्यामुळे आज आम्ही महानगरपालिकामध्ये आलेले आहे। गेले 2 वर्ष झाले आम्ही महानगरपालिकाच्या बाहेर मोर्चे रॅल्या वगैरे काढतो। प्रत्येक वेळेस महानगरपालिका आम्हाला कुठे आश्वासन देते की 6 महिन्यानंतर होणार आहे, 6 महिन्यानंतर होणार आहे, 2 दिवसानंतर होणार आहे। त्यांचे 6 महिने त्यांचे 2 दिवस कधी संपणार आहे? म्हणून आज आम्ही इथं संविधानिक मार्गाने सगळ्या महिला शांततेने इथं बसून आम्ही विचारण्यासाठी आलेलो आहे कि आम्हाला पानी कभी मिलना रहे। अभी तो भी पानी 3 घंटे भी आ रहा तो हमारे क्या काम करो, एक भी काम करने हमारा और पूरा गलीज पानी आता और हमारे 2-2 लोग का कोई फायदा नहीं है और हमको पानी खतरा भी नहीं आता। ये कम से कम हमको साल भर हो रहा है ये बात को, साल भर से हमको पानी बूंद भर भी नहीं है। पानी की परेशानी इतनी है, बोले तो इन लोगों को 6 महीने का 3 महीने का देते हैं,
मतलब हाजी साहब को बोले हम इमाम को, तो पानी आया पहले तो तकरीबन आधा घंटा पूरा गंदा आता है और उसके बाद आया आधे घंटे के बाद नल चल जाता है। आधे घंटे में पानी कितना होना, कुछ भी नहीं, 1-2 ड्राम होता है ना, पानी की कोई सुविधा होती है, वो भी गंदा, उतना जिरासीम, मतलब कोरोना से मरा पहले, अब ये पानी पी के मरो, ऐसी बात है ना। पानी अच्छा आना चाहिए और 1 घंटा आधा घंटे में पानी नहीं होता है। और वो भी चलो बीच में क्या बोले थे क्या 6 दिन में नल आएगा, पहले आए थे तो पहले बात हुई थी, कुछ भी नहीं हुआ, अभी कुछ नहीं आ रहे, वही 10-10, 12-12 दिन। अभी तो रमजान लग रहे हैं हमारे, कि रोजे रखेंगे कि पानी के वास्ते फिरेंगे बाहर दूर दूर। पानी की बस हमको सुविधा होना चाहिए, बस महानगर पालिका से ये रिक्वेस्ट है कि पानी चाहिए, पानी का नहीं होगा जब तक हम यहाँ से जाएंगे नहीं। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं, देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. The food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय।
तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। कुंडलिक नगर में हुए तनाजे में एक शख्स को जबरदस्ती जोर-ओ-खूब किया गया। मारपीट करने वाले भारतीय जनता पार्टी के वर्कर्स है, ऐसा इल्जाम साबिक रुकने पार्लियामेंट चंद्रकांत खैरे ने आयद किया है। परवा दिवशी रात्री कुंडलिक नगरमध्ये बाचाबाची झाली आणि एका कार्यकर्त्याला मारला. तो गेला ताईंच्या मुलाखत मला मारतात घ्या.
तो सोडवायला गेला, विशाल गायके हा सोडवायला गेला. तर ते बाकीचे जे होते ते बदमाश त्या लोकांनी हटकून क्राईमवाल्याने बोलून घेतलं. क्राईमवाल्याने बोलून त्या आमच्या त्या जो सोडवायला गेला त्या मुलांनाच खूप मारलं. पण इतकं मारलं ते पेपर कटिंग दाखव अरे हाती जळस करायला गेले, पूर्ण लाल पिवळं पिवळं इतकं झालं. इतकं मारल्यानंतर ही आई आहे, ही आई मग ती बोलणारच ना मग. आणि सगळं सांगितलं, सगळं खोटं नाटक करून 353 दाखल केलं होतं. आणि जे पोरं त्या मस्ती करत त्यांच्यावर काही नाही, ते होते भाजपाचे. म्हणजे भाजपचं राज्य आहे काय सगळं पूर्ण? गृहमंत्री त्यांचे असेल तर काय झालं? हे बा किती मारलं बा, लाल लाल झालं सगळं, इतकं मारलं. आणि जे क्राईमवाले त्यांची ड्युटी पण नव्हती. हो, एक जण ड्युटी पण नाही, ज्यानं मारलं त्याची. नाही, ज्यांनी मारलं त्याची ड्युटी पण नव्हती. जे क्राईमवाले ते असेच फिरत आले आणि त्यांनी लगेच दंड. त्यांनी तिथल्या PIशी अधिकार घेतले का की यांना मारू का नको मारू, ते काहीच नाही केलं. पण अशा पद्धतीने त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी हे केलं. आणि फक्त त्या ठिकाणी हे दहशत चालली. आणि परत म्हणतात की शिवसेनेचं काय राहिलं, मग त्यांना दाखवून देतो शिवसेनेचं काय राहिलं. शिवसेना दबाव कमी झाला नाही दाखवून देतो मग त्याला. आता असा सरळ करतो ना की विचारू नका. मग मी आता मी ठीक आहे, रात्री मी जर गेलो तर मी त्याला मारलंच असतं. मी सिव्हिलमध्ये होते, ते काही खाकी ड्रेसमध्ये थोडी होते, काही आमच्यावर ॲक्शन होत नाही. आज 353 दाखल केलं तर सिव्हिलमध्येच होते ते. त्यांना कुठं काय ते उघड यालाच मारायला लागले. पण ते काही असं विचारपूस करायला गेलं तर त्याच्यावर 353 दाखल. म्हणजे किती काय चाललं पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस CP ऑफिसमध्ये, CPच्या एरियात काय चाललं हे पूर्ण ते इल्लिगल धंदे. त्या पुंडलिकनगरमध्ये मुलींना छेडछाड, आता शिवाजीनगरला मुलींना चाकू मारला. हे काय पोलीस स्टेशन आहे का काय? फक्त ऑफिस बसायचं, हे असं चालणार नाही. असं स्पष्ट बोललो मी, आता स्पष्ट बोलून आलो त्यांना. मी म्हटलं हे काय चाललं असं प्रत्येक वेळेस? किती मारामाऱ्या, किती 5 मर्डर झाले तिथे आतापर्यंत. म्हणजे काय चाललं? म्हणजे कशा करता इतके सगळे पोलीस डिपार्टमेंट सगळे कारणं, त्यांना सगळं राहण्याची सोय, खाण्याची सोय, हे करण्याची, ते करण्याची. पण हे पगार मिळतो ना त्यांना, पगार मिळून पण त्या ठिकाणी पैसे खायचे प्रकार. आणि ते भाजपचे कोण कार्यकर्ते, फालतू कार्यकर्ते, ते सगळं आपल्या इथे राहिले. म्हणजे हे तुम्ही फक्त काय भाजप त्या ठिकाणी गृहमंत्री तुमचा आहे म्हणून त्या ठिकाणी बोलता का? कसला आला सगळं आम्ही करून टाकू. आता मी नाही, आता सोडणार मी नाही. दबावाखाली काम करतं, गृहमंत्र्यांच्या दबावाखाली हे शहर काम करतं. हे काटे मला सांगा तुम्ही, त्या इन्स्पेक्टरला त्या ठिकाणी बदली कशी केली? ती अनिल मकरी फक्त बोलला तर ताबडतोब बदली. तुम्ही म्हणजे ते एक कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्याने काय बोलत की बदली. आलमी यौम ख़वातीन के ज़िम्न में म्यूनसिपल कॉरपोरेशन में फ़राइज़ अंजाम देने वाली ख़वातीन मुलाजिमीन का इस्तकबाल आज जोश खरोश से किया गया. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये महिलांनी एवढं मोठं योगदान दिलं. त्यानंतर भारताच्या पंतप्रधान जे आहेत, एक महिला इंदिरा गांधी होण्यापासून ते सध्या भारताच्या राष्ट्रपती ज्या आहेत सन्माननीय द्रौपदी मुर्मू मॅडम, या सध्या त्याच्या राष्ट्रपती आहेत. म्हणजे राजकीयदृष्ट्या विचार केला तर राजकीय क्षेत्रामध्ये महिलांचं सक्षमीकरण आपल्या देशामध्ये खूप चांगल्या प्रकारे झालं. त्याचसोबत सामाजिकदृष्ट्या जे आहे महिलांचं सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. असं असताना देखील सध्या स्त्री भ्रूण हत्या, त्याचसोबत असमानता यासारख्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आजही पूर्णपणे मिटल्या किंवा संपल्या असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे बरेच चॅलेंजेस जे आहेत ते महिलांसमोर आहेत. असे असताना देखील सर्व महिला ज्या आहेत त्या आपल्या देशाच्या विकासामध्ये अत्यंत मोलाचा हातभार आज लावत आहेत. प्रशासकीय दृष्ट्या विचार केला तर आपल्या महापालिकेचे 3 उपायुक्त सध्या महिला आहेत. म्हणजे अर्धा महापालिकेचा जो भार आहे तो महिला उपायुक्त उचलत आहे. आणि याच प्रकारे साधारणतः 50% महिलाची पॉप्युलेशन जे आहे देशाचा विचार केला तर आहे. आणि परंतु तेवढ्या प्रमाणात आर्थिक क्षेत्रामध्ये महिलांचा हातभार 50% पर्यंत अजूनही नाही, जो की वाढवण्याचा प्रयत्न जशा NULM सारख्या स्कीम आहे त्यातून बचत गट आणि बचत गटाच्या माध्यमातून बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि महिलांचा आर्थिक क्षेत्रामधला जो आहे हातभार वाढवणे यासारखे प्रयत्न सध्या चालू आहेत. आणि या सर्व प्रयत्नांच्या अंती महिलांचा हातभार जो आहे देशाच्या प्रगतीमध्ये तो दिवसेंदिवस वाढत आहे. एका वर्किंग महिलेसाठी जीवन इतकं सोपं नसतं हे मी समजू शकतो, कारण वर्किंग महिला जी आहे ती कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून इतर ज्या जबाबदाऱ्या सगळ्या ज्या आहेत त्या त्यांना पार पाडाव्या लागतात. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में 5 रोज़ा खौफ-ए-ख़ज़ा युद्ध फेस्टिवल का जोश खरोश से आगाज हुआ.
इफ्तिताही तकरीब से कबल तमाम शुरा यूनिवर्सिटी के नौजवानों ने शोभा यात्रा निकाली। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में 11 से 15 मार्च के दरमियान 19वें रियासती सतह के कौसे क़ज़ा युद्ध फेस्टिवल का आज बरोज़ पीर आगाज़ हुआ। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के मुजस्समे से वाई कॉर्नर तक सुबह 9 बजे शोभा यात्रा निकाली गई। जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने शोभा यात्रा को सब्ज झंडी दिखाई। वाइस चांसलर डॉक्टर विजय फुलवारी, रजिस्ट्रार डॉक्टर प्रशांत अमृतकर के अलावा यूनिवर्सिटी के अफसरान और मुलाजिमीन इस मौके पर मौजूद थे। इस मौके पर पुलिस कमिश्नर मनोज लोहिया बतौर मेहमान खुसूसी मौजूद थे। इस फेस्टिवल में 24 यूनिवर्सिटियों के 875 नौजवान फनकार शिरकत कर रहे हैं। महाराष्ट्र के कॉलेजों और विश्वविद्यालयों का प्रतिनिधित्व करने वाले सभी छात्र छात्राओं की इस युवा सभा को संबोधित करते हुए मुझे अत्यंत हर्ष हो रहा है। वास्तव में ऑनलाइन उपस्थित रहने के बजाय प्रत्यक्ष रूप से विश्वविद्यालय का दौरा करने की मंशा थी, लेकिन समय अभाव के और अन्य व्यस्तताओं के कारण आज आपसे ऑनलाइन के जरिए ही बात कर रहा हूं। सर्वप्रथम मैं छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज और भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की स्मृति को नमन करता हूं, वंदन करता हूं। राज्यपाल कार्यालय की अगुवाई से वर्ष 2003 में स्थापित अंतर विश्वविद्यालय सांस्कृतिक महोत्सव विगत 21 वर्षों में युवाओं के सबसे लोकप्रिय सांस्कृतिक इवेंट के रूप में उभरा है। इंद्रधनुष एक ऐसा त्योहार हुआ है जिसका विश्वविद्यालय के छात्र इंतजार करते रहते हैं, वर्षों तक इनकी तैयारी करते हैं। इंद्रधनुष या इंटर यूनिवर्सिटी कल्चर फेस्टिवल ने सभी विश्वविद्यालयों के युवाओं के बीच मित्रता को बढ़ावा दिया और मेरे अनुसार यह महोत्सव की सबसे बड़ी उपलब्धि है। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अफसरान मुलाजिमीन के टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग मुकाबले का एहतमाम किया गया था। आखिरी मुकाबला ईरा इलेक्ट्रिकल्स और अजंता टाइगर्स के माबैन खेला गया। ईरा इलेक्ट्रिकल्स ने कामयाबी हासिल करते हुए फातेह का खिताब हासिल कर लिया। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अफसरान मुलाजिमीन मुसलसिल अपने शोबों में काम में मसरूफ़ रहते हैं। इनसे थोड़ा बाहर निकाल कर तफरीह के नज़रिए से कमिश्नर जी श्रीकांत के तसव्वुर से इस क्रिकेट प्रीमियर लीग का एहतमाम किया गया था। म्युनिसिपल कॉर्पोरेशन को माशी बोझ न पड़े, इसलिए पहली मरतबा 6 फ्रेंचाइजीज इस प्रीमियर क्रिकेट मुकाबले में शामिल हुए। 8 से 10 मार्च 2024 के दरमियान गरवारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में फीकस 8 ओवर्स के क्रिकेट मैच खेले गए। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के यौम तासीस के मौके पर भी क्रिकेट मुकाबलों का एहतमाम किया गया था। इन मुकाबलों के बेहतरीन खिलाड़ियों को इस मुकाबले में शामिल किया गया था। इस मौके पर तमाम 6 फ्रेंचाइजीज खिलाड़ी मौजूद थे। क्रिकेट प्रीमियर लीग का फाइनल मुकाबला ईरा इलेक्ट्रिकल और 9 अजंता टाइगर्स के माबैन खेला गया। इसमें ईरा इलेक्ट्रिकल्स ने कामयाबी हासिल करते हुए फातेह का खिताब हासिल कर लिया। तमाम फातेह टीमों को इनामात और सदाकतनामे दिए गए। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। वजीर दाखिला इनके है, यहाँ क्या भारतीय जनता पार्टी का राज चल रहा है क्या? कुछ भी कर सकते हैं? साबिक रुकन पार्लियामेंट चंद्रकांत खैरे का सवाल। मार्केटिंग और अखिलियती तरक्याती वजीर अब्दुल सत्तार को आनंद अखाड़ा, त्रिम्बकेश्वर, नासिक और मुख्तलिफ मंदिरों के संत महंत की जानिब से लोकनायक अवार्ड दिया गया। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।